नमस्कार. आपण पाहताय आस्वाद आईच्या हातचे हे चॅनल आणि आज पाहतोय आपण चंपाकळी. अगदी नाविन्यपूर्ण, छान आणि फारसं साहित्य न लागणारा, जास्त तामझाम नसलेला हा प्रकार आहे. तर 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, त्यात कडकडीत 4 चमचे तेल टाकलेले करून आणि छान चोळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी पाणी लागलं आहे मला आणि घट्ट छान पीठ मळून घ्यायचं आणि 10 मिनटासाठी ते पीठ बाजूला ठेवायचं. आता आपण करूयात पाक. पाक करण्यासाठी गॅसवर एक जाड बुडाचं भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, विलायची पावडर टाकले आणि पीठ मळत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठही घातलेलं आहे. आणि आता एकसारख्या आकाराचे उंडे करून घ्यायचे आणि पातळ पुऱ्या लाटायच्या. आणि आता तुम्ही पहा, बतईने मी कशा चिरा पाडल्या. जेवढ्या जास्त चिरा पाडता येतील तेवढी तुमची चंपाकळी खुसखुशीत होईल, दिसायला अतिशय सुंदर दिसते. अशी गोळा करायची हळूहळू आणि दोन्हीकडच्या टोकाला तिला दाबायचं. आणि अशा चंपाकळ्या जवळपास 20-22 चंपाकळ्या एवढ्या साहित्यामध्ये तयार झालेल्या आहेत. अतिशय खुसखुशीत आणि छान लागतात. आता पहा, तेल गरम झालं आहे. तेलामध्ये चंपाकळी टाकली आहे. कुठला सोडा वगैरे न टाकता किती छान फुगलेले आहेत बघा आणि एकदम छान फुलल्यात. आणि आता त्याला छान तळून घ्यायचे, सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. तळून घेतल्यानंतर आपण हे चंपाकळी तयार पाकात टाकणार आहोत. तो पाक हा आपण जी बालुशाही वगैरे बनवतो ना, थोडंसं दाटसर पाक, तसाच पाक आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. आणि ह्या चंपाकळ्या त्यात टाकायच्या. पहिली बॅच टाकायची, 5 मिनटं ठेवून दुसरी तळेपर्यंत, मग नंतर पहिली काढून घ्यायची, दुसरी तळलेली त्यात टाकायची. आणि अशा प्रकारे सर्व चंपाकळी तुम्ही करून घ्यायच्या. आणि चंपाकळी अतिशय छान लागतात. कुणाला देण्यासाठी सुद्धा, अगदी कुणी पाहुणे आले तर तुम्ही एक गोडाचा प्रकार म्हणून करू शकता. तुम्हाला हे नक्कीच आवडेल. तुम्ही करा. तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही चॅनेलला लाईक करा.